यवतमाळ जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे। जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाख असून त्यापैकी 20 ते 35 वयोगटातील सुमारे 8 ते 9 लाख युवक आहेत। उपलब्ध अंदाजानुसार तब्बल 60 ते 90 हजार युवक बेरोजगार असून सरासरी 70 हजार युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। औद्योगिकदृष्ट्या डी-झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने शिक्षित युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नाही। त्यामुळे पुणे, मुंबई, बंगळूर, सुरत आणि अहमदाबाद सारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे। स्पर्धा परीक्षांचा वाढता खर्च, अपयशाचे प्रमाण आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे युवकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे। कृषी प्रक्रिया उद्योगांची मोठी संधी असूनही ठोस उद्योग उभे राहिले नसल्याने रोजगार निर्मितीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे। स्थानिक उद्योग, पारदर्शक भरती प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर नोकरी सर मी एका छोट्याशा खेडेगावातून इथं आलेलो आहोत शिक्षणासाठी आणि गव्हर्नमेंट जॉब मिळावं या हेतूने मी इथं आलेलो आहे। आणि जसा सुरुवातीला आलो होतो तेव्हा खर्चाचं प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि आता दिवसेंदिवस महागाई वाढत आहे। तशाच प्रकारे आता आम्ही फॉर्म भरत असताना हजार रुपयापर्यंत आम्हाला त्याची जो फी आहे तो भरावी लागत आहे। तर प्रत्येक फॉर्मसाठी आम्हाला 1000 रुपये भरावं लागत आहे। तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही का आर्थिक आमची चणचण आम्हाला जाणवते। सर्वसाधारण कुटुंबामधून आम्ही येतो। आमचे आईवडील जे आहे शेतमजूर आहे आणि घर चालवून त्याच्यामधून आम्हाला जे म्हणजे थोडे पैसे आम्हाला पाठवतात, त्या पैशामधून नाही का आम्ही आमचा शिक्षणाचा शिक्षणाचे जो हे चालू आहे तो आम्ही म्हणजे चालू आहे हळूहळू। आणि मला असं वाटते की भरपूर जण आता बेरोजगार आहे आणि शासनानं योग्य निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात भरती काढावी आणि लवकरात लवकर बेरोजगारांना शासनामध्ये नोकरीसाठी घ्यावे। मी सर APJ अब्दुल कलाम लॅबमध्ये अभ्यास करतो मी आणि घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पैसा वेळेवर जर नाही येत असला तर छोटे मोठे कामं आम्ही करून घेतो, जसे की कॅटरर्सवर वगैरे असे आम्ही कामं करतो आणि त्या पैशांमध्ये आम्ही शिक्षणाचा आमचा खर्च स्वतः उचलतो। सर आम्ही कंबाईन ग्रुप C, ग्रुप B याची प्रिपरेशन देतो आणि इतर सरळ सेवामध्ये जे पदं भरल्या जातात ते सर्वांची आम्ही तयारी करतो आणि जे शासन काढतं त्याच्यामुळे सध्या बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या प्रमाणात शासन कोणत्याही जागा काढून मुलांना शासकीय रोजगार उपलब्ध करून देत नाही आहे। आम्ही ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातले जे आम्हाला शेतीत 50,000 उत्पन्न नाही पण आम्ही पोटाला चिमटा घेऊन मुलांना शहरात MPCचे क्लास करायला लावत आहोत। मुलांचं वय 35पर्यंत जात आहे। नैराश्याच्या गर्तेत बेरोजगार आत्महत्या करत आहे। शासनाने नक्कीच विचार करायला पाहिजे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे। वस्तुस्थिती आहे की ग्रॅज्युएट मुलं गवंडी कामावर चालले आहे। माझ्याच गावातले बघतोय मी की पोस्ट ग्रॅज्युएट झालेला मुलगा गवंडी कामाला जात आहे, कलरिंगचं काम करत आहे, हमाली करत आहे। एकेका मार्कांनी त्यांचे MPCचे पेपर जात आहे। जे कोणी पास झाले त्यांना 6 महिने झाले जॉईन करून घेत नाही आहे। तर हा कसा पूर्ण बेरोजगारांसोबत खेळ चालू आहे सरकारचा। तर हा कुठेतरी थांबायला पाहिजे। एक शासनाने जो एक धोरणात्मक निर्णय सध्या घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे प्रत्येक सरकार ज्या पद्धतीनं नोकर भरतीकडे बघतं ते असं बघतं की नोकर भरती म्हणजे हा एक फजूल खर्च आहे असं त्यांना वाटतं आहे आणि कंत्राटी स्वरूपाच्या नोकर भरत्या ते करत आहेत की ज्यामुळं शासनाच्या अंगावर खर्च कमीत कमी येईल। हा जो भाग आहे म्हणजे पैसे वाचवण्याचा हा जो प्रयोग आहे, मला असं म्हणायचं की भौतिक विकासाचे मोठे प्रकल्प करून आम्ही खूप पैसा खर्च करतो आणि दिखाऊ अशा प्रकारचा विकास करतो हे सरकारला दाखवायचं आहे। परंतु ज्या माध्यमातून नोकरदार शिक्षित तरुणाला न्याय मिळू शकेल, शिक्षित तरुण एक सामाजिक व्यवस्थेमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, देशासाठी काही योगदान देण्याचा प्रयत्न करू शकते, तर त्या युवकाला कुठे याच्यामध्ये येऊ देत नाही असं आपल्याला दिसेल। म्हणजे जे एक स्वप्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये होतं की आपण अमुक एक शिक्षण घेतलं म्हणजे आपण अमुक एक नोकरी मिळवू शकू, तशा प्रकारची स्थिती आज राहिली नाही आणि त्यामुळं सरकारविरुद्धचा असंतोष आणि एक नैराश्याचं वातावरण की ज्यामुळं अनेक विद्यार्थी आज आपल्याला दिसतं की शिक्षित होत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्याचं आणि आत्मघाताचं प्रमाण वाढतं आहे। तर हे सगळं वाढताना आपल्याला दिसतं आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधूनही सापडत नाही, अशी वाईट स्थिती शासनाने निर्माण केली आहे। काय नाव सर आपण? मी प्राध्यापक घनश्याम दरणे, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय।